परीक्षांमध्ये तुम्हाला घनाकृती ठोकळ्यांवर 2 टाईपमध्ये प्रश्न विचारला जात असतो. पहिली टाईप ही आहे, ज्यावेळेस तुम्हाला कॉमन अंक असेल तर तुम्ही अशा प्रकारे रचना करत असता, आणि दुसरी टाईप ती म्हणजे कॉमन अंक नसल्यावर सुद्धा आपण केवळ बघताक्षणी उत्तर काढू शकतो. ते कसं? व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अगोदर ही टाईप नीट समजून घेऊया. तुम्हाला काय प्रश्न विचारलाय? खाली दिलेल्या आकृत्यात एका घनाकृती ठोकळ्याचे विविध पृष्ठभाग दर्शविलेले आहे. म्हणजे हे एकच घनाकृती ठोकळा आहे, परंतु याचे विविध पृष्ठभाग दर्शविलेले आहे. आकृत्यांचे निरीक्षण करून 3च्या समोरच्या पृष्ठभागावर कोणता अंक येईल असा आपल्याला प्रश्न विचारला. म्हणजे 3च्या या ठिकाणी समोर कोणता अंक येईल, त्यासाठी मी काय केलं, कॉमन अंक या ठिकाणी टिपून घेतले आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वेगवेगळे अंक या ठिकाणी टिपून घेतले. अगोदरच्या पहिल्या आकृतीमध्ये 2 नंतर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 1 येईल आणि मग नंतर पुढचा अंक येईल 3, हा मी टिपून घेतला. त्यानंतर 2 नंतर या दुसऱ्या आकृतीमध्ये घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 6 येणार, मग नंतर 4 येणार, अशा प्रकारे टिपून घेतलं. 1च्या विरुद्ध बाजूस 6 येणार आणि 3च्या विरुद्ध बाजूस 4 येणार. हे तुम्हाला कळालं असेल. हे वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये सुद्धा दिलेले. परंतु जर तुम्हाला असा प्रश्न विचारला कॉमन अंक नसेल, त्यावेळेस काय करायचं? सेम टू सेम प्रश्न आहे, फक्त आपल्याला 5च्या समोरच्या पृष्ठावर कोणता अंक येईल असा प्रश्न विचारला गेलेला. त्यावेळेस एकच गोष्ट लक्षात ठेवायची, 5 हा अंक 7 पेक्षा कितीने कमी आहे? 2 ने कमी आहे. पुन्हा एकदा सांगतो, 5 हा अंक 7 पेक्षा कितीने कमी आहे? 2 ने कमी आहे. आपलं योग्य उत्तर काय असायला पाहिजे? पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. अशाच प्रकारची शॉर्ट ट्रिक बघण्यासाठी फॉलो करायचं विसरू नका.